नमस्कार मित्रांनो, मी आता आलेलो आहे कोलंबो श्रीलंकेला. संगकारा जयसूर्या आटापटू वेल्लालागे मलिंगाच्या कंट्रीमध्ये. आणि इथे आम्ही आलेलो आहे इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच बघायला. आणि पहिल्यांदा मी आयुष्यात काहीतरी व्लॉग वगैरे असं काहीतरी ट्राय करतो. हे पाठीमागे आमचं हॉटेल आहे, त्याच्यामुळे आमच्या या व्लॉगमध्ये काही चुकलं म्हटलं तर सांभाळून घ्या जरा. आणि आम्हाला अजून रूम मिळाली नाही, रात्रभर जागून आम्ही इथे आलेलो आहे. आणि काल रात्री माझ्या हेअरस्टायलिशने मस्त माझे हेअर सेट केले होते, ज्याची आता माझ्या डोक्यावरच मॅगी झालेली आहे. ह्या कारण ज्याच्या पाण्यामध्ये ती मॅगी गरम करून शिजवून खावं असं मन वाटते, कारण एवढी भूक लागली आहे जोरात. तुम्ही बघा श्रीलंकेला पण हिरव्या रिक्षा तुम्हाला बघायला मिळतील. रस्ते बिस्ते चांगले इथले, मस्त एकदम भारी. इथचे नगरसेवक वगैरे चांगलं काम करताय. हिरव्याबरोबरच काळ्या, लाल सगळ्या रंगाच्या, निळ्या रंगाच्या रिक्षा इथे तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे असं आहे कोलंबो. अजून थोड्या वेळाने तुम्हाला मॅचचे पण अपडेट देतो मी. सो गाईज स्टे ट्यून विथ मी. असंच बोलतो ना ते व्लॉगमध्ये. बाय बाय. 2 hours later. नुसतं गोड गोड. किती टाईपचे हे गोड आहेत बघा तुम्ही. बापरे बापरे बाप. एवढ्या बर्फ्या आयुष्यात स्वीटच्या दुकानात पण पाहिलं नव्हतं मी. फ्रुट्स मस्त कापून ठेवलेले आहेत. डाळी, चिवडा, चकल्या, चिप्स. हे असतं 5 स्टारचं जेवण मित्रांनो. बेकरी प्रॉडक्ट ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी सगळ्या बेकरी. Nice. 2 महिने पुरल एवढं जेवण आहे. 2 महिने. मेथीची भाजी नुसती ठेवली आणि निवडून. बापरे बापरे बाप. कधी खायचं एवढं? यांच्या टोपीला काय झालं? एवढी उभी का बरं झाली? वेगळ्या टाईपचे गुलाबजाम. हे उकडलेले गुलाबजाम, हे उकडलेली. तर मित्रांनो, आपण आता लवकरच निघतोय मॅच साठी इंडिया वर्सेस पाकिस्तान. आणि आपला सपोर्ट नेहमी इंडियालाच असणार आहे ऑफकोर्स, कारण नेशन फर्स्ट. आणि मी तुम्हाला आमच्या हॉटेलमधून बाहेर व्ह्यू दाखवतो. हे बघा, हे एवढं खास व्ह्यू नाही, पण असं आता ब्लॉग मध्ये करायचं म्हणून तुम्हाला दाखवलं. अशी एवढे हात वगैरे वाकडे करून मी ब्लॉग काढतोय. बघा मित्रांनो, बघा किती कष्ट घेतोय मी पहिल्या ब्लॉग साठी, माझ्या पहिल्या ब्लॉग साठी. तुमसे ना हो पाएगा. मित्रांनो, हे असं मस्त असं आपलं हॉटेल, एकदम 5 स्टार हॉटेल. आणि एक गमतीचा पार्ट सांगू का तुम्हाला? ह्याच्यामध्ये ना एक पण पाकिस्तानी थांबलेलं नाहीये. सगळे इंडियन आहे, कारण हे कोणाला परवडणारच नाही. लय महाग हॉटेल आहे. सगळे इंडियाचे सपोर्टर इथं थांबले. माहोल माहोल माहोल. बाबर आझम आउट झालेले. बाबर आझम आउट झालेले. किंग चाललेले. किंग चाललेले. किंग परत घरी चाललेले. किंग चालले. किंग 7 बॉलात 5 रन करून चालले. किंग जिंकत आल्याची फिलिंग बघा कशी असते मित्रांनो. 1 विकेट बाकी आहे फक्त आणि जिंकत आलेलो आहे. पाकिस्तानचे लोक घरी चाललेले आणि इंडियाचे लोक असे मस्त तिरंगा घेऊन नाचताय. खुशी चारों तरफ खुशियां ही खुशियां है. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही कोलंबो जरा एक्सप्लोर करतोय. आमच्याकडे 1 दिवस अजून आहे, तर आम्ही आलो इथल्या लोटस टॉवर बघायला. म्हणजे इथला बुरुज खलिफा आहे हा. हे बघा, तुम्ही बघू शकता. मध्ये आलोय आम्ही. मस्त अशी स्क्रीन बिन लावली, यांनी दाखवताय सगळं काय काय इथं काय करताय. भारी आहे. म्हणजे हीच काही ती लक्झरी बिल्डिंग इथली, बाकी दुसरं सगळे अंधश्रद्धा आहे. बघतो आता वरती जाऊन तुम्हाला मी अपडेट देतो लवकरात लवकर. हे आलोय आपण 30व्या मजल्यावरती. खूपच हवा आहे रे, खूपच हवा आहे. फोन बिन पडायची भीती वाटते मला. नको जास्त उद्योग करायला. मित्रांनो, हा दुसऱ्या बाजूने कोलंबोचा व्ह्यू आहे लोटस टॉवर वरून. मित्रांनो, मी इथून तुम्हाला स्टेडियम दाखवतो. हे बघा, हे स्टेडियम आहे. आपण आलोय बाहेर मित्रांनो. आता मी तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे गेलो होतो. या टॉवरवर गेलो होतो आम्ही. या टॉवरवर 30 मजली उंच. आणि तिथून मी असे काही मॅग्नेट घेतले, तुम्हाला दाखवतो जरा वेळाने उघडून. इथे आमच्या मित्रांचं फोटो सेशन चालू आहे. नाईस पोज बडी, नाईस पोज. या आय हॅव सीन यू समवेअर. You must have seen me in the stadium. Oh, today. yeah. On match. Yeah. Keep it on camera, bye baby. Bye. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे एका मंदिरात. हे बघा, हे मंदिर आहे. आम्ही मध्ये आलोय.
मस्त आहे यार टेम्पल. गंगारामा टेम्पल, कोलंबो, श्रीलंका. ही टेम्पलची बाहेरची बाजू आहे. वा, कसली शांतता आहे. मस्त चांगलं असं नक्षीकाम केलेलं आहे इथं. पहिल्यांदाच ब्लॉग करतोय, मला कळतच नाही काय बोलू, कसं बोलू. खूपच डिफिकल्ट असतं मोबाईल पकडणं. सारखं असा हात करायला लागतो ब्लॉग करताना. वाट लागते पूर्ण. मी तर समोरच बघत आहे मला काचेत. दिख रहा हूं मैं गाइस? असं करतोय मी, असे ब्लॉग शूट करतोय. फॉरेनर लोक पण बरेच आहे इथं. मी पण फॉरेनरच आहे श्रीलंकेमध्ये. मित्रांनो, आता आम्ही आलो इथे कोलंबो सिटी बीच ला. आणि त्याचे मस्त हॉटेल आहे. हे पिवळे आंब्याचे नारळ. त्यांना आधी आंबे व्हायचं होतं, चुकून नारळ झाले घरच्यांच्या फोर्समुळे. तिकडे मस्त असं लाईव्ह म्युझिक चालू आहे स्पीकरवर. स्पीकरवर बसायला जागा आहे. खाली माती आहे, पुढे समुद्र आहे आणि असे चारी बाजूंनी हॉटेल्स आहेत. ये क्या है? या एका बीचवर आलेलो आहे आम्ही आता कोलंबोला. एवढं काही खास नाही, म्हणजे छोटंच आहे पण ठीक आहे. म्हणजे एवढं काही खास नाही पण ठीक आहे. इकडे ही कोलंबो सिटीची स्कायलाईन दिसत असेल तुम्हाला. हे बघा, ही कोलंबो आहे या बाजूला. रावणाला भेटायला चाललोय आम्ही बोटीने. अच्छा है, शुद्ध हवा है. कसलं निळं पाणी. मैं भी आता हूँ. अभी थोड़ा वाइब करेंगे इधर देखो. अभी ब्लॉगिंग वाले ये तो ब्लॉग कर रहे हैं, मैं एक ब्लॉग कर रहा हूँ. बॉय Yeah, boy. एकदम सही टाइम में आया इधर. बढ़िया, आज अच्छा हाँ. टाइम पे. अच्छा अच्छे टाइम पे आया. अच्छा हमारा फ्लाइट रात को है. हाँ. ओ भाई ओए, मेरे को इधर अभी ये क्या कर रहा है भाई? बाय बाय श्रीलंका. यही तक था जो भी था. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय श्रीलंका. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक लीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए.